बेबी इट्स सो नाईस टू नो की तुला माझी आणि रियाची इतकी काळजी. माझा आणि रियाचा अजिबात विचार करू नकोस बेटा. तो मी करते ना. तू काळजी करू नको. तू साईन केलंस की तो सगळा पैसा आणि ती सगळी प्रॉपर्टी मला आणि रियालाच मिळणार आहे. तुझं बरोबर आहे शमिका. अगं लोकांना एकतर आयुष्यात त्यांचा सोलमेट सापडतच नाही आणि तो त्यांच्या आयुष्यात आला तर ते त्यांना कधी कळतही नाही. तुझा सोलमेट तुझ्या आयुष्यात आला देखील आहे आणि तुला तो कळला पण आहे. आता त्याला गमवू नकोस बेटा. माझ्या आणि रियाची काळजी करू नकोस. तू ताबडतोब या पेपर्सवर सह्या कर बेटा. आता या क्षणी महत्वाचा आहे तो फक्त अभिजित, फक्त अभिजित. नाही शमिका, तू सही करणार नाहीयेस. इतकी प्रॉपर्टी आहे तुमची, तू याला देऊन टाक ना. नाही हे बरं आहे. प्रॉपर्टी शमिकाची, डिसिजन तिचा. तू का मध्ये पडतोयस? ओ प्रॉपर्टी हातची जाते म्हणून जीव जळतोय ना? जीव कोणाचा जळतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आधी आपल्या आईच्या आणि नंतर जिच्याशी आपलं लग्नच ठरलेलं नाही अशा मुलीच्या बळावर उड्या मारणारा तू. प्रॉपर्टी तुला हवी असेल, मला नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की मला ही सगळी प्रॉपर्टी हवी आहे तर तू गैरसमज आहे. शमिका, तुझ्या बाबांनी शून्यातून हे विश्व उभं केलंय. ही कंपनी उभी करण्यासाठी त्यांनी लाखो रात्री, लाखो आनंदाचे क्षण सहज सॅक्रिफाईस केलेत. हे सगळं उभं करताना कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू असतील तर कधी समाधान. आणि हेच समाधान या कंपनीमध्ये झिरपलंय शमिका. आणि हे सगळं तुझ्या हाती सोपवताना त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असणार. मे बी तू एमडी बनून या कंपनीचा कारभार सांभाळावा असं वाटत असेल त्यांना. आणि इतकं सगळं उभं केलेलं तू याच्यासारख्या फालतू माणसाला देऊन टाकणं. शमिका, मी या कंपनीमध्ये फक्त काम केलंय तरी सुद्धा हा जिव्हाळा अनुभवलाय मी. मग ज्यांनी इतके कष्ट सोसले असतील, आपल्या खांद्यांवर हे ओझं पेललं असेल, त्यांना काय वाटेल इतक्या सहजपणे या प्रॉपर्टीवर, या एम्पायरवर असं पाणी सोडलेलं बघताना. नाही शमिक, आपल्याला 1000% माहिती आहे हे मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे, फेक आहे. मग ते कोणी आणि कसं बनवलं हे शोधण्याऐवजी आपण हे असं सगळं दान करून टाकायचं. फायनल डिसिजन तुझा असेल, पण तरी सुद्धा शमिका, मला नाही वाटत तू असं करावंस. या एका नाहीने पुढे बरेच नकार मिळणार आहे. सही नाही तर तुमचं नातं नाही. शमिका, कायद्याने मी तुझा नवरा आहे. आणि मग मी काही करू शकतो. तिचा हात धरल्याबद्दल बोलला होतास ना तुम्हाला?
तुमचं भेटणं बंद करू शकतो मी. आणि जर तू सही केली नाहीस ना तर हे साखरपुडं काय लग्न विग्न विसरून जा, कळलं? हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार पहिला नवरा जिवंत असताना दुसऱ्याशी लग्न किंवा त्या संबंधित मंगलविधी केल्याबद्दल मी तुला अटक करू शकतो. 7 वर्ष. शमिका बेटा अजूनही विचार कर. हे बघ, या क्षणी फक्त अभि महत्वाचा आहे. तू तू सह्या कर ग. नाही शमिका, तू सही करणार नाही असे हे बघ शमिका, तू आता जास्त विचार करू नकोस ग. एकदा अभिजितशी तुझं लग्न झालं की ही प्रॉपर्टी वगैरे सगळं तू विसरून जाशील. आता तू कुठलाही मागचा पुढचा विचार करू नकोस. आता फक्त अभिजित महत्वाचा आहे. हो, पण मला तुम्ही चुकीच्या मार्गाने मिळवायला सांगताय तिला. मी तिचाच आहे. मी कुठेही जात नाही शमिका, पण प्रॉपर्टी तिच्या हातून जाणं मूर्खपणाचं होईल. पण फायनल डिसिजन तुझा आहे शमिका. शमिका, आपण लढू, जिंकू आपण. पैसा की प्रेम? शमिका, फक्त अभिजित, बाकी सगळं खोटं आहे. शमिका, आपण लढू, आपण जिंकू. माझं ठरलंय. मी अभिजितला निवडलंय. पण मी सही करणार नाही. अभि जे बोलेल ते मान्य आहे मला, आणि मी तशीच वागणार. शमिका बेटा, अजूनही विचार कर. इनफॅक्ट मी विचार केलाय मम्मा. अभिजित म्हणाला ना, आपण लढू आणि जिंकू. मग जिंकू आम्ही. मला खात्री आहे माझा अभिजित मला कधीच चुकीच्या रस्त्यावर नेणार नाही. ज्याशी माझं कधीच लग्न झालं नव्हतं यावर त्याने जसा डोळे झाकून विश्वास ठेवला ना, तसाच विश्वास आहे माझा त्याच्यावर, त्याच्या प्रेमावर. त्याला प्रॉपर्टी नको आहे यावर. आणि हो, या सगळ्याची पाळमुळं शोधणार आहे. हे सर्टिफिकेट कुठून आलं ना याचा शोध नक्की घेणार आहे. पण याच्यासारख्या होपलेस माणसाला एक पैसा देणार नाही. म्हणजे आजपासून तू माझी बायको आहेस. फक्त कागदावर. पण मनाने तर मी केव्हापासून अभिजितची झाले.
अभिजित पासून शरीराने वेगळा करू शकशील, पण मनाचं काय? अभिजितचा प्रत्येक शब्द, त्याची प्रत्येक नजर माझ्या मनाला स्पर्शून जाते. मग काय करशील सांग ना. शमी, हे बघ शमिका, मी शेवटचं सांगते. अगं कंपन्याकडे 10 उभ्या करता येते, पण एक माणूस आपलं होता होता राहून गेलं तर? आपलं होता होता राहून गेलं तर? नाही मामा, आपलेसे एकमेकांचे आम्ही केव्हाच झालो आहोत मामा. तेच सांगितलं ना मी आत्ता जयला. आणि हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, कंपन्या 10 केव्हाही उभ्या करता येतील, पण माझ्या डॅडींनी उभी केलेली कंपनी एकच आहे ना मला. आणि ती अशी कुणाच्याही फसवणुकीला बळी पडून मी जाऊ देणार नाही. आणि राहिला प्रश्न आमच्या नात्याचा, तर आमचं नातं खरं आहे मामा. ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेलच. अशा कशाचा तरी सौदा करून का मिळवायचं ते आम्ही? एवढे दिवस थांबलोय, थोडं आणखी थांबू. अभिजित जे काय बोलतो ना, ते खूप महत्वाचं असतं माझ्यासाठी. कारण तो त्याचं मन, त्याची बुद्धी, व्यवहार आणि माझ्याविषयी वाटणारी ओढ यांचा बॅलन्स साधून बोलतो. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तो जे काही म्हणेल ते मान्य आहे मला. तो म्हणाला ना, आपण लढू, ठीक आहे. तो म्हणाला आपण स्वतःचं काहीतरी करू, ठीक आहे. मी आहे त्याच्या पाठीशी. आणि तो माझ्या. आमची मनं जुळल्यावर असं घाईघाईने प्रॉपर्टी देऊन टाकून एंगेजमेंट करण्यात काय अर्थ आहे? नाही, अभिला काय बरोबर आणि काय चूक हे कळतं. स्वतःला कितीही त्रास झाला तरी माझ्या सुखाचा तो आधी विचार करेल, माहितीये मला. त्यामुळे त्याचा शब्द शेवटचा आहे माझ्यासाठी. आणि तो म्हणेल तसंच मी वागणार आहे. आपण थांबूया. ओके. तुम्ही सगळे आलात, थँक्स.
आई झोपतो. तू जागा आहेस, तुझे बाबा जागे आहेत, मला झोप येत नाही. खरं सांगू का, जे काय घडलं ना त्याने आपल्या घराची झोप उडवली. अभि आज जे काय घडलंय ना त्याने आम्ही सगळेच खचून गेलोय. पण तुम्ही दोघं, तुम्हाला तर सगळंच संपून गेल्यासारखं वाटत असेल माहितीये मला. अभि, तुझे बाबा म्हणतात मी घर सांभाळते, आलेल्या अडचणी मी निस्तरते. पण अभि, मला जेव्हा आधाराची गरज असते ना तेव्हा ते हातपाय गाळत नाहीत. ते खंबीर उभे राहतात माझ्या पाठीशी. आता तुलाही हातपाय गाळून नाही चालणार. शमिकाला आता तुझ्या आधाराची गरज आहे अभि. आजपर्यंत तिने तुला सांभाळलंय, तुला आधार दिलाय. आता तुझी वेळ आली बाळा. रेशमी काही हातात आले, पाहता पाहता सुटून गेले. कशा उमगती तुला सख्या रे माझ्या या वेदना, माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला. एक मिनिट. नाही, मी आता एक क्षणभरही या घरात राहणार नाही. लाईफ इज गेटिंग टफर. त्या प्रॉपर्टी पेपर्सवर शमिकाची सही घेणं आता आणखीन कठीण होणार आहे. मी खूप समजावलं तिला, खूप सांगितलं, पण ती ऐकायलाच तयार नाही. शी इज डिसाइडेड शी इज नॉट गोइंग टू स्टे हियर. आणि कुठे जाणार? आय डोंट नो. यू डोंट नो मीन्स? तुला काय वाटतं मी तिला सहजासहजी इथून जाऊ देईन? प्रॉपर्टी पेपरवर सह्या कर आणि मग कुठे जायचंय तिथे जा म्हणा. काय ना सँडी आंटी, ती जर का इथून निघून गेली तर मी कोणाला त्रास देणार आहे? हो की नाही मॉम? मला काहीही विचारू नकोस. मला एवढंच माहिती आहे की आज जे काही झालं दॅट वॉज ॲब्सोल्युटली पथेटिक. अरे, आपल्या स्वार्थासाठी किती जणांना त्रास द्यायचा आपण? अभिजित आणि शमिकाला त्रास दिलाच, पण दादा, आई, वहिनी साधी माणसं आहेत रे बिचारी. मनस्ताप झाला त्यांना.